नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। मान्सूनचा प्रवास रखडला। पावसाची 10 जूनपर्यंत उघडीप राहण्याचा अंदाज। पेरणी आणि लागवडीची घाई करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। ओबीसी आरक्षण यादीचं पुनरावलोकन करा, सकल मराठा समाजाची राज्य मागासवर्ग आयोगाकडे मागणी। कोरोनामुळे सांगली जिल्ह्यातील अंकलखोप इथल्या वृद्धेचा सीपीआरमध्ये मृत्यू। सध्या 6 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू। नवेपार गावात चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली 3 घरं, 6.5 तोळे दागिने आणि रोकड केली लंपास। आणि कोल्हापुरातील शाहू आखाड्याची दुरावस्था, जीव मुठीत घेऊन मल्ल करतायत सराव। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। वळूयात सविस्तर बातम्यांकडे। बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडलाय। किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे। या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यात काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे। कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय। राज्यात गेल्या 4-5 दिवसांपासून पावसानं उघडीप दिली आहे। बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनचा प्रवास रखडलाय, त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात कोरडं हवामान अपेक्षित आहे। किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल। या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता असून कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय। मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं सर्वत्र पाणी झालंय। या जोरदार अवकाळी पावसाचा फटका शेती कामांसह पिकांना बसलाय। आता गेल्या 4 दिवसांपासून पावसानं उघडीप दिली असली तरी शेतात साचलेल्या पाण्यामुळे खरीप हंगामाची मशागत अद्याप करता येत नाही। लहरी निसर्ग आणि शेतकरी यांच्यामधील संघर्ष काही नवा नाही। वर्षानुवर्ष हा संघर्ष सुरूच आहे। कधी आवर्षण, कधी अवकाळी पाऊस, कधी अतिवृष्टी अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। यावर्षीही मे महिन्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाचा फटका शेती कामांसहित पिकांना बसलाय। मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाची कोल्हापूर जिल्ह्यात संततधार सुरू होती। या पावसानं सर्वत्र पाणी झालंय। मुसळधार पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना पाणी येऊन दुथडी भरून वाहत आहेत। शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय। उन्हाळी भुईमूग, भात, ज्वारी, मका यासारख्या पिकांचं काढणी अभावी नुकसान झालंय। गेल्या 4 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं आताही उन्हाळी पिकं काढण्याची कामं शेतकरी वर्गामध्ये सुरू आहेत। शेतामध्ये तुंबलेल्या पाण्यातून तसंच चिखलातून पायपीट करत शेतकरी भुईमूग, भात, ज्वारी, मका ही पिकं काढण्यात व्यस्त झालेत। मात्र पावसानं पिकं कुजून त्याला कोंब फुटलेत, त्यामुळं हातातोंडाशी आलेल्या पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। तरीही थोडंफार पीक पदरात पडेल या आशेवर नव्या उमेदीनं शेतकरी शेती कामात मग्न झाल्याचं पाहायला मिळतंय। आता पाऊस थांबला असला तरी या पावसामुळे शेतात अद्यापही पाणी साचल्यानं जमिनीला वापसा आलेला नाही। खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी जमिनीत अगोदर मशागत करणं गरजेचं असतं, पण शेतात पाणी साचलं असल्यानं शेतकऱ्यांना खरीप हंगामाची मशागत करताना अडचणी येत आहेत। शिवारात घात येण्यासाठी किमान 15 दिवस पावसाची उघडीप गरजेची आहे। त्यापूर्वीच मान्सून पावसाळा सुरू झाला तर खरीप हंगाम वाया जातोय की काय अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे। कोल्हापुरातील सीपीआरमध्ये सांगली जिल्ह्यातील अंकलखोप इथं राहणाऱ्या मंगल जाधव या 75 वर्षीय वृद्धेचा आज कोरोनामुळे मृत्यू झालाय। या महिलेला कोरोना व्यतिरिक्त अन्य 2-3 आजाराची लागण झाली होती। तिच्यावर संभाजीनगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। रविवारी तिला उपचारासाठी सीपीआर इथं दाखल करण्यात आलं होतं। राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढतायत। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। सीपीआर इथं कोयना इमारतीत कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आलाय।
आज सकाळी CPR इथं उपचार घेत असलेल्या सांगली जिल्ह्यातील अंकलखोप इथल्या 72 वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. काही दिवसांपूर्वी तिला कोरोनाची लागण झाली होती. तसंच तिला अन्य 2-3 आजारही होते. रविवारी तिची प्रकृती खालावल्यामुळं CPRमध्ये दाखल करण्यात आलं होतं, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर S.S. मोरे यांनी दिली आहे. सध्या CPRमध्ये 6 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून 5 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणं दिसल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाला आळा बसावा आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छता राखली जावी यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेनं उघड्यावर मांसाहार पदार्थ विकण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेनं सुरू केली आहे. इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय. या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झालेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यानुसार शहरात हातगाडी लावून उघड्यावर मांसाहार पदार्थांच्या विक्रीस बंदी घातली आहे. शनिवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या शहरातील बहुतांश गाड्या बंद होत्या. रस्त्यावर अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या गाड्या आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष आवळे यांनी दिलाय. सभासद शेतकरी हे गोकुळ दूध संघाचे मालक आहेत. आपण केवळ विश्वस्त आहोत ही भावना ठेवून पारदर्शक, काटकसरीनं आणि निपक्षपाती कारभार करण्याचा सल्ला मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे चिरंजीव आणि गोकुळचे नूतन चेअरमन नवीद मुश्रीफ यांना दिलाय. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पगुच्छ देत नवीद मुश्रीफ यांचं अभिनंदन केलं आणि शुभाशीर्वाद दिले. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवीद मुश्रीफ यांचं अभिनंदन करण्यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती. या गर्दीतूनच वाट काढत नवीद मुश्रीफ यांचे वडील मंत्री हसन मुश्रीफ त्या ठिकाणी आले. तेव्हा नवीद मुश्रीफ यांनी वडिलांना घट्ट मिठी मारली. तो क्षण अत्यंत भावनिक ठरला. नवीद मुश्रीफ यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांच्या ओठांवर शब्द नव्हते. वडील आणि सुपुत्र यांच्यातील प्रेमाचा तो उत्कट क्षण उपस्थितांना भावून गेला. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पगुच्छ देत सुपुत्राचं अभिनंदन केलं आणि शुभाशीर्वाद दिले. आशीर्वाद देताना त्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं. गोकुळ दूध संघ म्हणजे शेतकऱ्यांच्या अपार कष्टाचं श्रम मंदिर आहे. पहाटेपासून शेणात हात घालून काम करणाऱ्या माता भगिनी आणि शेतकऱ्यांनी या संस्थेला घडवलंय. त्यांच्या श्रमाला न्याय देणं हे आपलं कर्तव्य आहे. सभासद शेतकरी या संस्थेचे मालक आहेत. आपण केवळ विश्वस्त आहोत ही भावना ठेवून पारदर्शक, काटकसरीनं आणि निपक्षपाती कारभार करा, असा सल्ला त्यांनी नवीद मुश्रीफ यांना दिला. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या शाहू आखाड्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी जीव मुठीत घेऊन मल्लांना सराव करावा लागतोय. याकडे समितीनं लक्ष देऊन त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी इथले वस्ताद आणि मल्ल करतायत. काय आहे इथली सद्य परिस्थिती आणि काय आहे मागणी, याबाबतचं हे विशेष वृत्त. कोल्हापूर आणि कुस्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशात कुठेही गेलं की कोल्हापूरच्या लोकांना पैलवान म्हणून हाक मारली जाते. मात्र ही ओळख एका रात्रीत तयार झालेली नाही. यामागं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि कित्येक पैलवानांनी अहोरात्र घेतलेलं कष्ट आहे. राजर्षी शाहू महाराजांनी या खेळाला विशेष महत्त्व प्राप्त करून दिलं. यासाठी त्यांनी कोल्हापुरात अनेक तालमी निर्माण केल्या. यामधील मल्लांनी फक्त देशातच नव्हे तर 7 समुद्रापार कोल्हापूरचं नाव केलं. पण सध्या मात्र हे गतवैभव लयाला जातंय का अशी भीती निर्माण झाली आहे. याला कारण आहे इथल्या तालमींची दुरावस्था. कोल्हापूर शहरात सध्या बोटावर मोजण्या इतक्याच तालमी आहेत. यातील काही तालमी सुस्थितीत तर काही मरणघटिका मोजतायत. यात सर्वात जास्त दुरावस्था झाली आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या शाहू आखाड्याची. 1984 मध्ये शाहू सांस्कृतिक मंदिरमधील काही भाग या तालमीसाठी देण्यात आला होता. माथाडी कामगार आणि जिल्ह्यातील तसंच जिल्ह्याबाहेरील गरीब मल्लांना मोफत कुस्तीचा सराव करता यावा, यांची राहण्याची सोय व्हावी या उद्देशानं याची निर्मिती करण्यात आली होती. पण सध्या मात्र या तालमीची प्रचंड दुरावस्था झाली आहे. कधीही ढासळेल अशा परिस्थितीत शाहू सांस्कृतिक मंदिर सभागृह आहे. तरी देखील जीव मुठीत घेऊन आणि तग धरून मल्ल या ठिकाणी सराव करतायत. अनेक ठिकाणी ढपले पडलेत. खिडक्यांना काचा नाहीत. भिंती आणि कॉलमला भेगा पडल्यात.
छत गळतंय. पावसाळ्यात तर याची परिस्थिती न पाहण्यासारखी होते. पावसाचं पाणी थेट तालमीत येतं. मोठी स्वप्न उराशी बाळगून आलेले मल्ल शरीर थकून जाईपर्यंत मेहनत घेतात. हे कमी की काय म्हणून त्यांना पावसाचं आत आलेलं पाणी चादरीच्या साह्यानं बाहेर काढावं लागतंय. झोप न झाल्यावर आम्ही प्रॅक्टिस कशी करायची आणि भीती वाटते की ही रातचं आपल्या बोकांडी पडतंय का काय, असं म्हणजे ते दररोज पुसायला लागतं ना आम्हाला. कसं आहे, त्यांनी आम्हाला म्हणजे असं तालीम नवीन बांधून देणे किंवा ही दुरुस्त करून देणे, हे झालं पाहिजे कामं आपली. सध्या या ठिकाणी जवळपास 50 मल्ल सराव करत आहेत. यातील अनेक जण शाळेला आणि कॉलेजला जाऊन कुस्तीचे धडे गिरवत आहेत. या सर्वांना याच ओल्या ठिकाणी जेवण बनवणं, जेवणं आणि झोपणं या कसरती कराव्या लागत आहेत. 4 ते 5 वर्षात ह्या आपल्या समितीचं, बाजार समितीचा राज्यस्तरीयापासून ते राष्ट्रीय स्तरीयपर्यंत मुलांनी नाव चांगलं केलेलं आहे. तर आमची प्रामाणिक बाजार समितीला, शासनाला विनंती आहे की जे आम्हाला आत्ता सध्याला ज्या आमच्या अडचणीत व तालमीच्या काय बाबा तालीम आमची गळती असेल किंवा बाबा मॅट नसेल किंवा राहण्याला मुलांना व्यवस्थित हॉल नसेल, तर लवकरात लवकर त्यांनी ते आम्हाला उपलब्ध करून द्यावा, ही आमची विनंती आहे. या तालमीत आजवर अनेक मोठमोठे मल्ल घडलेत, ज्यांनी महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी सारख्या किताबांवर आपलं नाव कोरलंय. या तालमीत महाराष्ट्र केसरी समाधान गोडके, अफसर जाधव यांचा 2 वेळा महाराष्ट्राला नंबर आहे. तसे भरपूर पालून आहेत. दिल्ली हरण्यासुद्धा पालून या तालमीत पहिले राहून गेलेत. ते सुद्धा हिंद केसरी होऊन गेलेत या तालमीत. राकेश पटेल म्हणून होते पालवान पूर्वी, 20 वर्षापूर्वी. त्यांनी इथं राहून सलग 2 वेळा ते हिंद केसरी झालेत, राकेश पटेल. भरपूर असे पालून ह्या तालमीने दिलेत. या दुरवस्थेबाबत खुलासा करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई यांनी लवकरच संचालक मंडळ यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती दिली. संचालक मंडळानं त्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे की शाहू सांस्कृतिक मंदिर आणि शाहू आखाडा ह्याची चांगली दुरुस्ती होऊन सुसज्ज अशा पद्धतीचा चांगला आखाडा या मल्लांना आपण द्यायचा, असा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. त्या पद्धतीने त्याच्यावरती सर्व गोष्टीची माहिती आणि परवानग्या घ्यायचं चालू आहे. त्या परवानग्या पूर्ण होताच ही सर्व डागडुजी होऊन मल्लांची व्यवस्था होईल, एवढं या ठिकाणी मी सांगतो. ही तालीम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येत असल्यानं याची सर्व जबाबदारी सुद्धा त्यांची आहे. वेळोवेळी देखभाल दुरुस्ती केली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. बाजार समिती सभापतींच्या सकारात्मक बोलण्यामुळं एक आशा पल्लवित झाली आहे. त्यामुळं दुर्लक्षित झालेल्या या वास्तूला पुन्हा ऊर्जित अवस्था प्राप्त होईल आणि छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न अबाधित राहील, हीच माफक अपेक्षा. कॅमेरामॅन सर्वेश कुरुणकरसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. साळोखेनगर इथल्या DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये माजी आमदार ऋतुराज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. DY पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढतीने जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सायंकाळी 6 ते 10 या कालावधीत साळोखेनगर इथल्या DY पाटील कॉलेजमध्ये माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, क्रीडा, पत्रकारिता, प्रशासन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांनी केक कापून शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजू लाटकर, भूपाल शेटे, संजय मोहिते, अर्जुन माने, इंद्रजित बोंद्रे, राहुल माने, मधुकर रामाणे, दुर्वास कदम, संदीप नेजदार, प्रताप जाधव यांच्यासह मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, RS कांबळे, मानसिंग बोंद्रे, मनजित माने, विराज पाटील, राजवीर नरके, भारत पाटील भुयेकर, सुयोग मगदूम यांचा समावेश आहे.
याशिवाय खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार वर्षा गायकवाड, विशाल पाटील, आमदार भाई जगताप, ज्योती गायकवाड, एकनाथ खडसे, सत्यजित तांबे, विश्वजित कदम, माजी आमदार धीरज देशमुख, विक्रम सावंत, राजू आवळे, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, स्वाभिमानीचे सौरभ शेट्टी आदींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. तरुणांचे आयकॉन असणाऱ्या आमदार ऋतुराज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या युवा पिढीचा उत्साह ओसंडून वाहत होता. शुभेच्छा देत त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली होती. दरम्यान बालिंगा पाटळी इथल्या पृथ्वीराज सूर्यवंशी यांनी 6 फूट केक आणि बुके आणला होता. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या या नम्र आणि विनयशील नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी ग्रामीण भागातूनही मोठी गर्दी झाली होती. अहिल्याबाई होळकर यांचं समग्र कार्य हे केवळ ऐतिहासिक नसून आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते 2 ग्रंथांचं प्रकाशन करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. यानंतर डॉक्टर मच्छिंद्र गोफणे आणि डॉक्टर निलेश शेळके लिखित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन आणि कार्य आणि दत्तात्रय भैरवनाथ घुटुगडे संपादित कोल्हापूर पुराभिलेखागारातील राजर्षी छत्रपती शाहू दप्तरातील होळकर रियासती संबंधी कागदपत्रांची सूची अशा 2 ग्रंथांचं प्रकाशन कुलगुरू डॉक्टर शिर्के यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना डॉक्टर शिर्के यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या प्रेरणादायी इतिहासाला उजाळा दिला. अहिल्याबाई होळकर यांचं समग्र कार्य हे केवळ ऐतिहासिक नसून आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर तानाजी चौगुले, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉक्टर धनंजय सुतार, क्रीडा विभागाचे संचालक डॉक्टर शरद बनसोडे यांच्यासह विविध विभागाचे अधिष्ठाता, प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि महाराष्ट्र स्वराज्य भवन ट्रस्ट यांच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज याची सुरुवात फेटा बांधणे प्रशिक्षणानं करण्यात आली आहे. यामध्ये शेकडो जणांनी फेटा बांधण्याचं प्रशिक्षण घेतलं. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट यांच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 1 जून ते 3 जून दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज याचा शुभारंभ फेटा बांधणे प्रशिक्षण शिबिरानं करण्यात आला. कोल्हापूरच्या पारंपरिक वेशभूषेत फेट्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही फेटा बांधण्याची कला मात्र खूप कमी लोकांना येते. त्यामुळे या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन नाना सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जवान जय हिंद चंद्रहार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मिलिंद चव्हाण यांनी सर्वांना फेटा बांधण्याचं प्रात्यक्षिक सादर करत प्रशिक्षण दिलं. सर्वात प्रथम जय हिंद यांना फेटा बांधण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. यामध्ये स्वराज्य रक्षिका महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन आणि रंगावलीकार अशांत मोरे यांनी रेखाटलेल्या भव्य रांगोळी प्रदर्शनाचा आदींचा समावेश आहे. हे प्रदर्शन शाहू स्मारक भवन इथं 1 जून ते 3 जून या काळात सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सर्वांना पाहता येणार आहे. 2 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता स्वातंत्र्य सौदामिनी महाराणी ताराराणी यांची शौर्यगाथा यावर ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं व्याख्यान, तर 3 जून रोजी भद्रकाली ताराराणी समोर दिल्ली दिनवाणी झाली यावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलंय. 6 जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक मिरवणुकीनं सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, महिला जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले,
संयोगिता देसाई, आयशा खान, रोहिणी मुळीक, CM गायकवाड, प्रकाश पाटील, गोपाळ पाटील, अवधूत पाटील आदी उपस्थित होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची मागील 30 वर्ष मनोभावे सेवा करणारे रोशन नाईक निवास चव्हाण हे सेवानिवृत्त झालेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. श्री अंबाबाईची सेवा करता आल्यानं माझ्या जीवनाचं सार्थक झाल्याची भावना निवास चव्हाण यांनी व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करवीर निवासिनी श्री अंबाबाई रोशन नाईक निवास चव्हाण मागील 30 वर्ष आई अंबाबाईच्या सेवेत होते. देवीच्या रोजच्या पूजे अर्चेतील देवीचा रोशन नाईक अर्थात ते देवीसमोर सदैव मशाल घेऊन उभे राहिले. विजेची सोय नसताना देवीच्या नित्यकर्मांमध्ये हा रोशन नाईक असल्याखेरीज कोणतेही कार्य पूर्ण होत नव्हते. आज हे पद आणि या पदाला मान अबाधित आहे. 1995 साली चव्हाण या पदावर रुजू झाले. तिथपासून आजपर्यंत कधीही खंड न पडू देता आईची मनोभावे सेवा त्यांनी केली. पांढरा स्वच्छ सदरा, डोक्यावर पांढरी टोपी, उजव्या हातामध्ये प्रज्वलित केलेली मशाल, शांत आणि संयमी स्वभाव, सदैव हसतमुख असणारे निवास चव्हाण या सेवेतून निवृत्त झालेत. मंदिराचा पहिला दिवा मशालीनं तेच प्रज्वलित करायचे. कार्तिकी महिन्यातील 15 ते 20 दिवस पहाटे 2 वाजता काकडा सोहळा आणि दर शुक्रवारचा पालखी सोहळा या उत्सवात रोशन नाईक म्हणून तेच काम करायचे. चव्हाण मामा या नावानं ओळखले जाणारे निवास चव्हाण यांचा सेवानिवृत्तीनिमित्त देवस्थान समिती आणि संपूर्ण मंदिर भक्त परिवारातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी अतिशय मनमिळावू आणि नेहमी हसतमुख राहून चव्हाण यांनी काम केल्याचं सांगितलं. ही त्यांची कामाप्रती निष्ठा सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार नाईकवाडे यांनी काढले. पहाटे 2चा काकडा असेल किंवा रात्री 10ची पालखी असेल, त्यांचं काम अतिशय महत्त्वाचं आहे आणि ज्यांना आपल्या मंदिरातील सर्व रूढी परंपरा आणि आपले सर्व देवताकृत्यांची माहिती आहे असे श्री निवास चव्हाण आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. परंतु देवताकृत्यामध्ये त्यांची सेवा असल्यामुळं आपण त्यांची सेवा कशा पद्धतीनं कंटिन्यू ठेवता येईल याविषयी जरूर प्रयत्न करू. मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी मागील 30 वर्ष विना तक्रार कार्य करणारे हे एकमेव व्यक्तिमत्व असल्याचं सांगितलं. सर्व धार्मिक कार्याची माहिती असणारे कर्तबगार विश्वासू असे चव्हाण मामा हे निवृत्त जरी होत असले तरी त्यांच्याशी आमचं सर्वांचं ऋणानुबंध कायम राहतील असं त्यांनी सांगितलं. आई अंबाबाईची सेवा करता आल्यानं माझ्या जीवनाचं सार्थक झाल्याची भावना निवास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. अनेक अडचणी आल्या, अनेक अडचणी आल्या, त्यामुळं त्या अडचणीला हे करून मी इथं सेवा केलेली आहे. न चुकता अखंडितपणे सेवा करत आलेलो आहे. देवीच्या आरतीला मशाल लागते, ते मशाल धरण्याचं काम माझ्याकडे असतं. गेली 3 दररोज 4 आरती असतात. त्या 4 आरतीला पालखीला देवी ज्यावेळी बाहेर जाते त्यावेळी मी मशाल धरण्याचं काम करतो. यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी, कर्मचारी, दर्शनासाठी आलेले भाविक आणि चव्हाण कुटुंबीय उपस्थित होते. बिद्रीतील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या शासन नियुक्त संचालकपदी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भूषण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर कारखान्याचे अध्यक्ष KP पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. बिद्रीतील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या शासन नियुक्त संचालकपदी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भूषण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार KP पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना KP पाटील यांनी वाळवे खुर्दच्या पाटील घराण्याला समाजकारण आणि राजकारणाचा वारसा लाभला असून नूतन संचालक भूषण पाटील हे या घराण्याचा वारसा पुढे चालवतील असं सांगितलं. संचालक भूषण पाटील यांनी राज्यात सर्वाधिक ऊस दर आणि साखर उतारा देणाऱ्या बिद्री साखर कारखान्यात संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य असल्याचं सांगितलं. मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक RD देसाई, कार्यकारी संचालक KS चौगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवशंभू उद्योग समूहाचे संस्थापक दीपक विमलजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशंभू उद्योग समूहाचा 9वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील UPSC परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सहकुटुंब मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। दीपक विमलजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशंभू उद्योग समूहाची सुरुवात झाली। या समूहाच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक संस्थेचे चेअरमन विलास पाटील यांनी शिवशंभू उद्योग समूहानं वेगळं वलय निर्माण केल्यानं गगनबावडा तालुक्याला संस्थेचा अभिमान असल्याचं सांगितलं। दीपक विमलजी यांनी अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत संस्थेची उभारणी करत गरुड भरारी घेतल्याचं गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी सांगितलं। संस्थेचे संस्थापक चेअरमन दीपक विमलजी यांनी उद्योग समूहाच्या माध्यमातून सुमारे 15,000 महिला बचत करतात असं सांगितलं। या बचतीतून कुटुंबाला लागणारं आवश्यक गृहोपयोगी वस्तू कमी मुबलक दरात देतो। महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक महिन्याला लकी ड्रॉ काढून त्यांना गौरवण्यात येतं। भविष्यात उद्योग समूहाच्या माध्यमातून सर्वात मोठा मॉल काढण्याचा मानस असल्याचं विमलजी यांनी सांगितलं। या प्रसंगी ब्रह्मा उद्योग समूहाचे मारुती माळी, कवठे महांकाळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय हजारे, सूर्योदय उद्योग समूहाचे अनिल इंगवले, VR एंटरप्राइजेसचे संचालक रावसाहेब कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी UPSC परीक्षेत यश संपादन केलेले दिलीप देसाई, हेमराज पणोरेकर, पूजा खोत, मनोज डोंगरे, ऋतुजा सुळेकर यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला प्रसाद गुरव, धुंदवडेचे सरपंच MG पाटील, PG शिंदे, भिकुदास मांडवकर, आनंद लोहार, संतोष कांबळे, कळे सरपंच सुभाष पाटील, दीपक कांबळे यांच्यासह गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, करवीर तालुक्यातील महिला उपस्थित होत्या। माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा वाढदिवस शनिवारी विविध उपक्रमांनी सर्वत्र साजरा करण्यात आला। वसगडे इथं वाढदिवसानिमित्त डॉक्टर CS पाटील यांच्या वतीनं रक्तदाब आणि मधुमेह रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधं वाटप करण्यात आलं। माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वसगडे इथल्या पार्श्व क्लिनिकचे डॉक्टर CS पाटील यांच्या वतीनं BP आणि शुगरच्या रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना मोफत औषधं देण्यात आली। वाढदिवसानिमित्त हा उपक्रम पुढील 2 ते 3 दिवस सुरूच ठेवणार असल्याची माहिती डॉक्टर CS पाटील यांनी दिली। मी डॉक्टर CS पाटील वसगडे, आम्ही पार्श्व क्लिनिक वसगडे यांच्यामार्फत आमदार ऋतुराज पाटलांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब जनतेचे व सामान्य कुटुंबांचे BP व शुगर तपासणी मोफत करून त्यांना 1 महिन्याचं आम्ही औषध फ्रीमध्ये देणार आहे। हा उपक्रम अजून 2-3 दिवस चालणार, त्याची सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा। ऋतुराजदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज वसगडे गावामध्ये डॉक्टर CS पाटील यांच्यातर्फे त्यांच्या दवाखान्यामध्ये BP आणि शुगर यांची मोफत तपासणी आणि औषध वाटप करण्यात आली। त्याबद्दल डॉक्टर साहेबांना पण शुभेच्छा। आणि आज दादांचा वाढदिवस असल्यामुळे आज वसगडे गावच्या वतीने सर्वांना दादांना हार्दिक शुभेच्छा देते। आणि असाच उपक्रम दादांच्या वाढदिवसानिमित्त असाच प्रत्येक गावात कार्यक्रम होत आहे। दादा अगदी चांगल्या प्रकारे दादांनी आज 5 वर्षामध्ये आपल्याला भरभरून काम दिलेलं आहे। त्यामुळं सगळ्यांचे लाडके आमदार म्हणून दादा आज मानले जात आहेत। दादांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा। असेच उपक्रम कायम होत राहोत ही सदिच्छा व्यक्त करते आणि दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्या शोभा राजमाने, भुजगोंडा ढमणगे, सुनील राजमाने, प्रदीप काटकर, संदीप कोळी, सर्जेराव कोळी, आनंदा कुंभार, आतिश उपाध्ये, रोहन अथणे, सचिन पाटील उपस्थित होते। जागतिक दुग्ध दिनाचं औचित्य साधून आज गोकुळच्या वतीनं CPR इथं दूध वाटप उपक्रम राबवण्यात आला। यावेळी गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्ण तसंच त्यांच्या नातेवाईकांना मोफत दूध वाटप करण्यात आलं। आज जागतिक दुग्ध दिन यानिमित्त छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गोकुळच्या वतीनं दूध वाटप उपक्रम राबवण्यात आला। यावेळी रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना मोफत गोकुळ फ्लेवर मिल्कचं वाटप माजी चेअरमन अरुण डोंगळे आणि ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं।
याप्रसंगी संचालक SR पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील, मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अभिषेक पाटील, आरोग्यदूत बंटी सावंत, रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. स्वर्गीय सौभाग्यवती शालन विठ्ठल भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या नामफलकाचं अनावरण विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार पाटील यांनी ट्रस्टच्या कामकाजाला शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल भोसले यांनी माळी कॉलनी इथं पत्नीच्या नावे स्वर्गीय सौभाग्यवती शालन विठ्ठल भोसले चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. या ट्रस्टचं उद्घाटन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच सनशाईन मल्टीस्पेशालिटी सेंटरच्या वतीनं आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचंही आमदार सतेज पाटील यांनी उद्घाटन केलं. यावेळी आमदार पाटील यांनी ट्रस्टच्या कामकाजाला शुभेच्छा दिल्या. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल भोसले, माजी महापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक अनिल कदम, प्रकाश चौगले, रमेश कुरणे, विशाल देवकुळे, रमेश पुरेकर, सुभाष शेळके, योगेश हातलगे, अमित कदम उपस्थित होते. आपुलकीच्या माणसांमुळेच समाजाला पाठबळ मिळतं. या समाजशील संस्थेसाठी काम करताना वेळेचा विचार न करता अहोरात्र सक्रिय व्हावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी केलंय. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या कोल्हापूर शाखेच्या 46व्या वर्धापन दिनानिमित्त पाचगाव इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट आणि यादव गवळी समाज यांच्या वतीनं कोल्हापूर शाखेच्या 46व्या वर्धापन दिनानिमित्त यादव गवळी समाज बांधवांच्या मेळाव्याचं आयोजन पाचगावमध्ये करण्यात आलं होतं. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष बिरवटकर यांनी आपुलकीच्या माणसांमुळेच समाजाला पाठबळ मिळतं असं सांगून या समाजशील संस्थेसाठी काम करताना वेळेचा विचार न करता अहोरात्र सक्रिय व्हावं असं आवाहन केलं. यावेळी विजय गवळी, नितीन डिसले, पुणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रदीप धुमाळ, दिलीप गवळी यांनी देखील मनोगत व्यक्त करताना यादव गवळी समाजाच्या शहर शाखेच्या कामकाजाचं कौतुक केलं. समाज बांधवांना एकत्रित आणत कोल्हापूर शहर शाखेनं विविध सामाजिक उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचं सर्व प्रमुख वक्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं. ट्रस्टचे विश्वस्त आणि कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक युवराज गवळी यांनी शहर शाखेच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भविष्यात देखील आपण सर्वांनी समाज बांधवांच्या प्रगतीसाठी एकत्र राहूया असं आवाहन उपस्थित समाज बांधवांना केलं. या कार्यक्रमाला ट्रस्टचे माजी अध्यक्ष कृष्णात डाकरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, जिल्हा माध्यमिक पतसंस्थेचे संचालक विठ्ठल लटके, पुष्पक चिले, सचिन महाडिक, दत्तात्रय अमोल गवळी, निशिकांत चाचे, उदय डाकवे, स्वाती चौगले, सुजाता दळवी, देवेंद्र गवळी, बाजीराव गावकर, रोहिणी गवळी, नंदा गवळी यांच्यासह पदाधिकारी आणि गवळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. व्यवसाय वाढीच्या नादात भामट्या महिलेला पैसे देऊन नितीन जंगम या तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं उघड झालंय. वर्षभराच्या कालावधीत जंगम याची सुमारे 43,74,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी नितीन जंगम यांच्या फिर्यादीवरून स्नेहा नारकर हिच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. आज तिला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर इथं राहणारे नितीन जंगम हे कोल्हापुरातील स्वतःच्या मालकीचे स्पा सेंटर चालवतात. या सेंटरमध्ये अनेक जण येतात. त्यातील स्नेहा नारकर या तरुणीची व्यावसायिक नितीन जंगम यांच्याशी ओळख झाली. वारंवार होणाऱ्या चर्चेतून त्यानं व्यवसाय वाढवण्याची अपेक्षा त्या तरुणीजवळ बोलून दाखवली. त्यानंतर मग तिनंही आपली वेगवेगळ्या बँकेत ओळख असल्याचं सांगितलं. जून ते डिसेंबर 2024 या कालावधीत स्नेहा नारकर या तरुणीनं व्यवसायासाठी कर्ज काढून देतो, तसंच MG हेक्टर हे 4चाकी वाहन कमी किमतीत घेऊन देतो असं सांगितलं. तसंच माझी बँकेत ओळख असून बँकेच्या लिलावातील सोनं बाजारभावापेक्षा कमी दरात खरेदी करून देतो असं सांगून नितीन जंगम यांचा विश्वास संपादन केला.
या विश्वासावर जंगम यांनी वर्षभराच्या कालावधीत ऑनलाईन पेमेंटद्वारे 38 लाख रुपये तर 5,50,000 रुपये रोख रक्कम वेळोवेळी लक्ष्मीपुरी इथल्या स्वयंभू गणेश मंदिर नजीकच्या कोटक महिंद्रा बँकेच्या दारात स्नेहल नारकर हिला दिली. मात्र वर्षभराच्या कालावधीत यापैकी कोणतंच काम झालं नाही. त्यानंतर स्नेहा नारकर हिच्याकडून आपली फसवणूक झाल्याचं जंगम यांच्या लक्षात आलं. याबाबत जंगम यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीनं स्नेहा नारकरला शनिवारी अटक केली आहे. आज स्नेहा नारकर हिला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडमार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किल्ले रायगडावर 6 जून रोजी 351वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराणी ताराराणी यांच्या 350व्या जन्मोत्सवानिमित्त महाराणी ताराराणींच्या जन्मठिकाणापासून ते स्वराज्य रक्षणासाठी ज्या ज्या ठिकाणचं महत्त्व आहे अशा ठिकाणाहून पवित्र जलसंकलन करण्यात आलंय, अशी माहिती कोल्हापूर हायकर्सचे सागर पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. रायगडावर 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गेली 13 वर्ष कोल्हापूर हायकर्स पवित्र जलसंकलनाचं काम करत आहे. यावर्षी महाराणी ताराराणी यांच्या 350व्या जयंतीनिमित्त ताराराणी यांच्या जन्मठिकाणापासून ते स्वराज्य रक्षणासाठी ज्या ज्या ठिकाणाचं महत्त्व आहे अशा ठिकाणाहून हायकर्सनी जलसंकलित केलंय. हिमालयातील काली नदी, वसंतगड, रायगड, अजिंक्यतारा, विशाळगड, जिंजी, सिंहगड, पन्हाळा, समाधीस्थळ संगम माऊली या ठिकाणाहून जलसंकलन करण्यात आलंय, अशी माहिती कोल्हापूर हायकर्सचे सागर पाटील यांनी दिली. या जलसंकलन मोहिमेत श्रावणी पाटील, आरती संकपाळ, देविका राणी पाटील, चंद्रलेखा सावंत, गौतमी भाले, तृप्ती पवार, श्रेया शिंदे, सोनाली ससे, स्नेहा जाधव या कोल्हापूर हायकर्सच्या महिला सदस्यांचा सहभाग होता. या सदस्यांना इंद्रजित मोरे, अविनाश भाले, रणसिंग जाधव, ओम कोगनोळे, विजय ससे, सागर पाटील यांचं सहकार्य लाभलं. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सोहळा समितीकडे हायकर्सच्या महिला सदस्य हे जलकलश सुपूर्द करतील. या पवित्र जलानं शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. पत्रकार बैठकीला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती दुर्गराज रायगड अध्यक्ष संदीप खांडेकर, कार्याध्यक्ष सुखदेव गिरी, हेमंत साळुंखे, कोल्हापूर हायकर्सचे सदस्य श्रावणी पाटील, आरती संकपाळ, स्नेहा जाधव, श्रेया शिंदे, गौतमी भाले, सोनाली ससे, तृप्ती पवार, राजेंद्र भस्मे, इंद्रजित मोरे, ओम कोगनुळे, रणसिंग जाधव, सागर पाटील, विजय ससे उपस्थित होते. वाठार इथले 60 वर्षीय प्रकाश श्रीपती दबडे यांना अमानुष मारहाण करणाऱ्या दारू दुकानातील व्यवस्थापक आणि एका अनोळखी व्यक्तीला पेठवडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोतदार यांनी पाठीशी घातल्याचा आरोप बंडखोर सेना पक्षानं केलाय. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करावं या मागणीसाठी 3 जून रोजी पेठवडगाव पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी आवळे यांनी पत्रकार बैठकीत दिलाय. हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या एका देशी दारू दुकानामध्ये 60 वर्षीय प्रकाश श्रीपती दबडे या सफाई कर्मचाऱ्याला 13 मे रोजी मारहाण झाली होती. या प्रकरणात मारहाण करणारी अनोळखी व्यक्ती आणि दारू दुकानाचा व्यवस्थापक मिलिंद घोलप यांना पेठवडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोतदार हे पाठीशी घालत असल्याचा आरोप बंडखोर सेना पक्षानं केला आहे. पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचं सर्टिफिकेट घेऊन कलम नोंद करणं गरजेचं असताना चुकीच्या पद्धतीनं कलम लावलं असल्याचा आरोप करत संबंधित पोलीस हवालदार कुमार पोतदार याचं निलंबन करावं, अन्यथा 3 जून रोजी पेठवडगाव पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षानं दिलाय. पत्रकार बैठकीला दबडे यांची पत्नी कमल दबडे, मुलगी राणी कांबळे, जावई सचिन कांबळे, विद्या सावंत, विजय लोखंडे, सुरेश आवळे, अभिषेक भंडारे, राहुल देडे, अजय साळवे, अनोश खुडे उपस्थित होते. हुर्र म्हणताच वाऱ्याच्या वेगानं धावणारी बैल, एकापेक्षा एक सहभागी झालेल्या बैलजोड्या आणि लाखो शौकीनांच्या उपस्थितीत करवीर तालुक्यातील नेरली इथं सतेज ऋतू बैलगाडी शर्यत संपन्न झाली. या शर्यतीत पाचगाव इथल्या युवराज शिंदे आणि संभाजी गाडगीळ यांच्या सरपंच राजा आणि RX बैजा या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या बैलगाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर दक्षिण शर्यत शौकीनांच्या वतीनं नेरली इथं पश्चिम महाराष्ट्रातील सतेज ऋतू भव्य बैलगाडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीचं उद्घाटन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झालं. या शर्यतीत सर्जा राजा, बुलेट छब्या, सांगोला राजा अशा अनेक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. हुर्र म्हणताच वाऱ्याच्या वेगानं धावणारी बैल आणि तितकाच बैलगाडी शर्यत शौकीनांचा प्रतिसाद अशा अभूतपूर्व आणि थरारक वातावरणात या शर्यती पार पडल्या. या शर्यतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 2 लाखांहून अधिक बैलगाडी शर्यतप्रेमींनी हजेरी लावली होती. पाचगाव इथले युवराज शिंदे आणि संभाजी गाडगीळ यांच्या सरपंच राजा आणि RX बैजा या बैलजोडीनं सतेज ऋतू बैलगाडी शर्यतीचं विजेतेपद पटकावलं. या बैलजोडीनं 1 लाख रुपयांचं बक्षीस जिंकलं, तर बुलेट छब्या आणि सांगोला राजा बैलजोडी द्वितीय आणि ब्रेक फेल बैलजोडी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी बैलगाडी शर्यत ही ग्रामीण भागाची परंपरा असल्याचं सांगितलं. परंपरा टिकवण्याचं काम अशा शर्यतीच्या माध्यमातून होत आहे, याचा मनस्वी आनंद होतोय. पुढील वर्षी या स्पर्धा आणखी भव्य स्वरूपात घ्याव्यात, त्यासाठी प्रथम क्रमांकासाठी ट्रॅक्टर बक्षीस देण्याचं आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केलं. बैलगाडी शर्यतीचं हे मैदान मारलंय, आता भविष्यात ज्या ज्या निवडणुका येतील त्याचं मैदान मारण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावं असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. आपण म्हणल्याप्रमाणे पुढच्या वर्षी देखील आपण हे मैदान या ठिकाणी शर्यतीचं मैदान घ्यावं. माझ्या वतीनं 1 नंबरला ट्रॅक्टर बक्षीस देण्याची आणि दरवर्षी हे मैदान होईल अशी जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्या. सगळ्या कार्यकर्त्यांनी फुलाच्या पाकळीची मदत करून हे मैदानाचं एवढं भव्य दिव्य रूप दिलं. मला येईपर्यंत वाटत नव्हतं एवढं मोठं मैदान या ठिकाणी असेल, परंतु स्वागत सुद्धा चांगलं झालं, मैदान सुद्धा चांगलं झालं. आता आपण हे मैदान मारलेलं आहे. पुढच्या वर्षभरात जी जी मैदानं येतील ती सगळी मारायची या दृष्टीने कामाला लागा एवढी विनंती करतो. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पुढील वर्षीही अशा स्पर्धा भव्य स्वरूपात घेऊया, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू अशी ग्वाही दिली. बंटी साहेबांच्या माध्यमातून या शर्यता आता या वर्षी सुरू झालेल्या आहेत. मी सागररावना विनंती केली, म्हणलं आता वाढदिवसाच्या निमित्तानं आज माझा वाढदिवस जरी असला तरी आदरणीय बंटी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शर्यत्या पुढच्या काळामध्ये आपण ठेवूया. म्हणजे ही परंपरा, ही प्रथा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चालू ठेवण्यासाठी आमच्या बैलांसाठी जे काही करता येईल हे आपण येणाऱ्या काळामध्ये केलं पाहिजे. यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील सुयेकर, बाबासो चौगले, बयाजी शेळके, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, सांगवडेवाडीचे सरपंच सुदर्शन खोत, कणेरीचे सरपंच निशांत पाटील, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, माजी सरपंच शशिकांत खवरे, नेरलीचे उपसरपंच निखिल पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक RS कांबळे, नारायण गाडगीळ, गजानन पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. 10वी आणि 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन ॲडमिशन घेताना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या वतीनं कोल्हापुरात टाइम्स एज्युकेशन एक्स्पो 2025चं आयोजन करण्यात आलंय. कोल्हापुरातील VT पाटील सभागृहात 2 जूनपर्यंत होणाऱ्या या महोत्सवात कोल्हापूरसह राज्यातील नामांकित महाविद्यालयं समाविष्ट आहेत. एकाच छताखाली अनेक महाविद्यालयांची आणि अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या VT पाटील सभागृहात सुरू असलेल्या टाइम्स एज्युकेशन एक्स्पोचं उद्घाटन शनिवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांच्या हस्ते झालं. सध्या 10वी 12वी तसंच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढील शिक्षण घेण्यासाठी ॲडमिशन घेण्याची लगबग सुरू आहे. अशा वेळेस प्रत्येक महाविद्यालयात जाऊन चौकशी करणं अनेक पालकांना शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना एकाच छताखाली कोर्सची माहिती आणि करिअर मार्गदर्शन मिळावं यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या एक्स्पोमध्ये जिल्ह्यासह राज्यातील अनेक नामवंत विद्यापीठं, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्र, करिअर सल्लागार आणि शैक्षणिक कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था सहभागी झालेत. या प्रदर्शनाला विद्यार्थी आणि त्यांच्या पाल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 2 जूनपर्यंत दररोज सकाळी 10:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. याशिवाय विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. डॉक्टर
DT शिर्के बाईट, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ. आज टाइम्स एज्युकेशन एक्सपो 2025चं आयोजन कोल्हापूरमध्ये टाइम्स ग्रुपने केलेलं आहे आणि या एज्युकेशन एक्सपोमध्ये महाराष्ट्रातील खूप साऱ्या नामांकित संस्था सहभागी झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना 10वीनंतर 12वीनंतर नेमकं कुठल्या दिशेनं आपलं करिअर करावं याचं मार्गदर्शन अतिशय आवश्यक असतं. जे त्यावेळेला शिकतात त्यावेळेला या गोष्टीची जाणीव नसते, कारण त्यांच्यापुढे एकच ध्येय असतं की चांगल्यात चांगले गुण आपण मिळवायचे आणि यश मिळवायचं. पण हे सगळं यश मिळाल्यानंतर आता काय करायचं हा प्रवास सुरू होतो. तर अशा वेळेला अगदी क्रिटिकल वेळेला आणि गोंधळाची स्थिती निर्माण व्हायची शक्यता असते. तर अशा वेळेला तज्ज्ञांचं मार्गदर्शन हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि शिक्षण क्षेत्रातली जे काही तज्ज्ञ आहेत तर या निमित्तानं त्यांच्या संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करतायत. त्यामुळं टाइम्सचं हे जे काही पाऊल आहे विद्यार्थ्याकरता पालकाकरता अतिशय महत्त्वाचं आहे आणि अतिशय उपयुक्त आहे आणि आवश्यक पण आहे. त्यामुळे मी टाइम्स ग्रुपचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचा एक्सपो, एज्युकेशन एक्सपो त्यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित करून एक मोठी संधी आणि उपलब्धी विद्यार्थ्यांना आणि पालकाला दिलेली आहे. या महोत्सवात अनिरुद्ध दास, महेश शिंदे आणि विवेक वेलणकर यांचं विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासंदर्भात मार्गदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावा असं आवाहन टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपच्या वतीनं करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात कोल्हापूर ICAI, कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, DY पाटील एज्युकेशन ग्रुप, किशोर करिअर पॉईंट, KIT's कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कृष्णा विश्व विद्यापीठ, MAI इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, NICMAR युनिव्हर्सिटी, संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, वारणा युनिव्हर्सिटी आणि राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, संदीप युनिव्हर्सिटी या संस्था सहभागी झाल्यात. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं श्री अंबाबाई मंदिरात आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर 1 महिन्यासाठी सुरू करण्यात आला असून भविष्यात रोज सुरू करणार असल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितलं. धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून धर्मादाय नोंदणी न्यास कार्यालयाकडे नोंद असणाऱ्या 30 हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर घेतले जाते. त्यानुसार शनिवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात गडहिंग्लज तालुक्यातील चिंचेवाडी महागावमधील संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटलच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या 250 भाविकांनी या शिबिराचा लाभ घेतला. रोज 1 हॉस्पिटल याप्रमाणे महिनाभर हे शिबिर घेण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा मानस पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी व्यक्त केला. धर्मादायुक्त कार्यालयाकडे नोंदीत असणाऱ्या चॅरिटेबल हॉस्पिटल जे जवळजवळ 30 हॉस्पिटल आहेत त्या प्रत्येक हॉस्पिटलनं आपल्या महिन्यातलं 1 शिबिर हे मंदिराच्या आवारात घ्यावं आणि या पद्धतीनं महिनाभर भाविकांना ही सेवा उपलब्ध राहील अशा पद्धतीने याचं नियोजन आहे. प्रायोगिक तत्वावर आपण हा पहिल्या महिन्यातला सुरुवात केली होती आणि जवळजवळ सर्वच हॉस्पिटलनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आज संत गजानन महाराज महागाव हॉस्पिटलचं वैद्यकीय पथक इथं सेवा देण्यासाठी आलेलं आहे आणि उपचारांबरोबर औषधांचं पण वितरण त्यांच्या माध्यमातून होतं आहे. ही संकल्पना जर ह्या महिन्यात व्यवस्थित राबवता आली तर आपण ही कायमस्वरूपी मंदिर आवारात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. यावेळी हॉस्पिटलचे डॉक्टर दत्तात्रय पठाडे पाटील, डॉक्टर सानिका कोकरे, शिबिर समन्वयक पंकज खानापुरे, रुग्णालय व्यवस्थापक दिनकर फडके आदी उपस्थित होते. तुझ्याच साठी या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून समकालीन कवितेला एक नवा पैलू मिळवून देण्याचं काम कवयित्री जान्हवी माने यांनी केलंय असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गोपाळ गावडे यांनी केलं. जान्हवी माने लिखित तुझ्याच साठी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कोल्हापुरातील हॉटेल वृषालीच्या सभागृहामध्ये जान्हवी माने लिखित तुझ्याच साठी या काव्यसंग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गोपाळ गावडे, डॉक्टर चंद्रकांत पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं.
खासदार धैर्यशील माने यांनी ऑनलाईन या प्रकाशन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गोपाळ गावडे यांनी तुझ्याच साठी या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून समकालीन कवितेला एक नवा पैलू मिळवून देण्याचं काम कवयित्री जान्हवी माने यांनी केल्याचं सांगितलं. डॉक्टर संभाजी खोत यांनी नवी पिढी घडवायची असेल तर संवाद आणि साहित्य या दोन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचं सांगितलं. कवयित्री लेखिका जान्हवी माने यांनी मोबाईल स्टेटसवर ठेवण्यासाठी तयार केलेल्या कवितेपासून सुरू झालेला हा प्रवास आज काव्यसंग्रहापर्यंत आला असल्याचं सांगत याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. या प्रवासात पती किशोर माने यांची मोठी साथ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रसंगी डॉक्टर विनोद कांबळे, भाग्यश्री पाटील कासोटे, वैशाली कुलकर्णी, किशोर माने, भाऊसो माने, एकनाथ पाटील, डॉक्टर प्रिया दांडगे यांच्यासह साहित्यप्रेमी हितचिंतक माने कुटुंबीय उपस्थित होते. 1 जून हा आंतरराष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून ओळखला जातो. या निमित्तानं शिरोली दुमाला इथं वासरू संगोपन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 95 रेडी आणि पाड्यांचा सहभाग होता. 1 जून या आंतरराष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त शिरोली दुमाला इथं वासरू संगोपन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये 95 रेड्यांचा आणि पाड्यांचा समावेश होता. गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं या स्पर्धेचं नियोजन केलं होतं. या स्पर्धा विविध गटात घेण्यात आल्या. 0 ते 6 महिने वयोगटात धनाजी राजाराम कदम यांच्या पाडीनं प्रथम क्रमांक पटकावला. श्रीकांत पाटील यांच्या पाडीनं दुसरा तर माधुरी कोईगडे यांच्या पाडीनं तिसरा क्रमांक मिळवला. 6 महिने ते 12 महिने वयोगटात श्रीकांत पाटील यांच्या पाडीनं पहिला क्रमांक, लता कांबळे यांच्या पाडीनं दुसरा तर प्रकाश पन्हाळकर यांच्या पाडीनं तिसरा क्रमांक पटकावला. याशिवाय विक्रम माळी, उत्तम पाटील, शिवाजी पाटील, निवृत्ती पाटील, सुजाता पाटील आणि संजय चौगले यांच्या रेडींनी आपापल्या वयोगटात यश मिळवले. यावेळी सरपंच सचिन पाटील, अनिल सोलापुरे, नंदकुमार पाटील, SK पाटील, राहुल पाटील, डेप्युटी सरपंच कृष्णात पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राधानगरी आगाराच्या वतीनं आज 77वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रवासी जनजागृती, सुरक्षित प्रवास यावर विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. 1 जून 1948 रोजी पुणे ते अहिल्यानगर या रस्त्यावर पहिली ST बस धावली. यामुळे महाराष्ट्रातील प्रवासाची क्रांती सुरू झाली. या ऐतिहासिक क्षणापासून आजपर्यंत STची सेवा सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध आहे. STचा हा 77वा वर्धापन दिन राधानगरी ST आगारात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापक उत्तम पाटील यांनी आमची सेवा रस्ता तिथं ST आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याला आत्मसात करून खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत असून यामुळे महाराष्ट्राचा विकास वेगानं होत असल्याचं सांगितलं. याप्रसंगी स्थानक प्रमुख रुपाली ढेरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक नामदेव मांडे, धनराज तावडे, विजय खेबुडकर, RD पाटील, गजानन कुंभार, अखिल भारतीय ग्राहक पंचायत राधानगरी तालुकाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, राजेंद्र चव्हाण, शरद पाडळकर, सुनील वर्णे यांच्यासह STचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते. स्वराज्य रक्षिका महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन शाहू स्मारक भवनातील कलादालनात सुरू आहे. मंगळवार 3 जूनपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. स्वराज्य रक्षिका महाराणी ताराबाई यांच्या 350व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित शाहू स्मारक भवनातील कलादालनात चित्रप्रदर्शन भरवण्यात आलंय. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित या प्रदर्शनाचं उद्घाटन लेखिका वसुधा जयसिंगराव पवार, राज्य कर उपायुक्त शर्मिला मिस्किन यांच्या उपस्थितीत झालं. या प्रदर्शनात अशांत मोरे यांनी घोड्यावर स्वार झालेल्या महाराणी ताराबाईंची रांगोळी रेखाटली आहे. या प्रसंगी मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, मेघा मुळीक, संयोगिता देसाई, प्रकाश पाटील, विजय पाटील, जयसिंगराव हवालदार, शरद साळुंखे, प्रताप नाईक, डॉक्टर लक्ष्मीकांत नलवडे, विजय शिंदे, प्रतीक साळुखे, अवधूत पाटील यांच्यासह मराठा महासंघाचे सदस्य उपस्थित होते. हे प्रदर्शन 3 जूनपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करावी अशी मागणी S4A ग्रुपचे अध्यक्ष राजू माने यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी 99 तासांचं उपोषण सुरू केलंय. गुरुवारी या उपोषणाची सांगता होणार आहे. कोल्हापूर शहराबरोबर जिल्ह्यांचा आणि ग्रामीण भागाचा विकास
कोल्हापूर महानगर प्रदेश 74व्या घटनादुरुस्तीच्या अधिनियमास राहून कोल्हापूर शहर जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे यासाठी मी उपोषण करत आहे आणि याची सांगता गुरुवारी 4:30 वाजता समाप्त करून जिल्हाधिकारी साहेबांना या प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यासाठी देऊन त्याची सांगता समारंभ करतो. ओबीसी आरक्षण यादीचं पुनरावलोकन करा अशी मागणी सकल मराठा समाजानं राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्याकडे केली आहे. न्यायमूर्ती शुक्रे कोल्हापूर दौऱ्यावर आले असून सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे 2 दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी शासकीय विश्रामगृहावर सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली. इतर मागासवर्गीय जातींच्या सूचीचं दर 10 वर्षांनी पुनरावलोकन करावं असं नमूद आहे. मात्र राजकीय दबावापोटी हे पुनरावलोकन केलेलं नाही. कोणताही इन्फिरेकल डाटा नसताना रातोरात काही जातींचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे कायद्याप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगानं इतर मागासवर्गाच्या यादीचं पुनरावलोकन करावं अशी मागणी यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्याकडं सकल मराठा समाजानं केली आहे. यावेळी बोलताना ॲडव्होकेट अनिल घाटगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडली. त्यानंतर ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी पुनरावलोकनमधून ज्या जाती आता इतर मागासवर्गात राहिल्या नाहीत त्यांना या सूचीतून वगळावं आणि ज्या अद्याप इतर मागासवर्गात आहेत त्यांचा समावेश करण्यात यावा असं नमूद असल्याचं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं. इतर मागासवर्ग सूचीतील प्रगत जातींना वगळणं आणि अप्रगत जातींचा यामध्ये समाविष्ट करणं हाच मराठा आरक्षणाचा एकमेव उपाय आहे. त्यामुळे आपण पुनरावलोकनाची कार्यवाही करावी, अन्यथा मराठा समाजाला आयोगाच्या विरोधात आंदोलन करावं लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी शिष्टमंडळानं केलेली मागणी रास्त आणि न्यायिक असल्याचं सांगितलं. ही मागणी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्व सदस्यांपुढे ठेवली जाईल आणि त्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. हा निर्णय जुलै अखेरपर्यंत शिष्टमंडळाच्या सदस्यांना कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यावेळी माजी नगरसेवक अनिल कदम, दिलीप देसाई, महादेव पाटील, सुशील भांदिगरे, संदीप देसाई आदी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील नवी पारगावमधील पाराशर नगरात 3 घरांची कुलपं तोडून चोरट्यांनी अंदाजे 6.5 तोळे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. शनिवारी मध्यरात्री झालेल्या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील तळसंदे ते नवे पारगाव रस्त्यादरम्यान पाराशर नगर इथल्या सुहास डोईजड यांच्या घरात राजू विलास कदम भाड्यानं राहतात. पती पत्नी शिक्षक उन्हाळी सुट्टीसाठी निपाणीला गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी कदम यांच्या घराचं कुलूप तोडून घरातील तिजोरीमधील रोख 8,000 रुपये लंपास केले. दुसऱ्या गल्लीत राहणाऱ्या तानाजी विलास जाधव हे नातेवाईकांचं निधन झाल्यानं ते कुटुंबासह कोडोलीला गेले होते. त्यांच्याही घरातील 5 तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लांबवलेत. त्यानंतर चोरट्यांनी जाधव यांच्या घरामागे कृष्णात शंकर साळुंखे यांच्या घराकडे मोर्चा वळवला. साळुंखे हे अक्कलकोटला गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घरातील 1 तोळ्याची सोनसाखळी, 3 ग्रॅमची अंगठी, चांदी असा ऐवज लंपास केलाय. आज सकाळी चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला. चोरीची माहिती कळताच वडगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आलं होतं. चोरट्यांनी 3ही घरातून सुमारे 6.5 तोळे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. चोरट्यांनी एकाच वेळी 3 घरं फोडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर धर्मादाय उपायुक्त कार्यालयानं कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचा बदल अर्ज नामंजूर केलाय. त्यामुळे असोसिएशनची बेकायदेशीर कार्यकारिणी बरखास्त करावी अशी मागणी कबड्डी प्रशिक्षक महेश गावडे आणि प्रो कबड्डी खेळाडू ऋतुराज कोरवी यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशननं तांत्रिक त्रुटींमुळे हा बदल अर्ज नामंजूर झाल्याचं सांगत लवकरच पुन्हा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती असोसिएशनचे सचिव रमेश भेंडीगिरी यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनची स्थापना 1978 साली झाली होती. याची पहिली निवडणूक 1981 मध्ये पार पडली. दर 3 वर्षांनी ही निवडणूक घेण्यात येते. 1993 पर्यंत या निवडणुका नियमानुसार सुरळीत पार पडल्या. मात्र त्यानंतर आजपर्यंत कोणतीही निवडणूक अधिकृतरित्या झाली नाही. असोसिएशननं या दरम्यान लेखापरीक्षण अहवाल धर्मादाय कार्यालयाला सादर केलेला नाही. संस्थेला कायदेशीर कार्यकारिणी असताना आत्तापर्यंतचे सर्व कामकाज बेकायदेशीररित्या करण्यात आले असे आरोप कबड्डी प्रशिक्षक महेश गावडे आणि प्रो कबड्डी खेळाडू ऋतुराज कोरवी यांनी केलेत.
संस्थेच्या या गैरप्रकाराबद्दल धर्मादाय न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आलाय. या अर्जावर न्यायालयानं 16 डिसेंबर 2024 रोजी निकाल दिला. या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणारी रिट पिटिशन दाखल करण्यात आली. यामध्ये ॲडव्होकेट आदित्य रक्तांडे यांनी ही निवडणूक क्रीडा संहिता 2011 नुसार झाली नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. धर्मादाय न्यायालयात 21 मे 2025 रोजी अंतिम युक्तिवाद वेळी धर्मादाय उपायुक्तांनी बदल अर्ज नामंजूर केला. त्यामुळे सध्याची कार्यकारिणी ही बेकायदेशीर असून त्यांनी कामकाज करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करू अशी माहिती प्रशिक्षक महेश गावडे यांनी दिली. मेहरबान कोर्टाने 28/5/2025 रोजी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचा बदल अर्ज नामंजूर केलेला आहे. तरी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या ज्या नामंजूर केलेल्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व्यक्ती यांनी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यालयात जाऊ नये व कोणताही कागदोपत्री हाती घेण्यात येऊ नये, अन्यथा आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करणार. दरम्यान कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं तांत्रिक त्रुटींमुळं हा बदल अर्ज नामंजूर झाल्याचं सांगत लवकरच पुन्हा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती असोसिएशनचे सचिव रमेश भेंडीगिरी यांनी दिली. बदल अर्ज दाखल केला होता, तो नामंजूर केला आहे. तो काही त्यात तांत्रिक कारणं आहेत. तांत्रिक कारणांची अशी ते नोटीस काढताना चुकीची तारीख टाकलेली आहे, एका उमेदवाराची सही नाही, अशी काही कारणं दाखवून आमचा अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे. परंतु आम्ही सर्व ह्या दुरुस्त करून लवकरच पुन्हा आमचं बदल अर्ज दाखल करीत आहोत. कुठल्याही प्रकारची गैरसमजूत नाही. आणि माननीय धर्मादाय उपायुक्तांनी ज्या विरोधकांनी सांगितले गेले की स्पोर्ट्स कोड बिल म्हणजे क्रीडा आचारसंहिता लागू करण्यात आली, की ज्या क्रीडा आचारसंहिता ही एक मार्गदर्शन तत्वे आहे, हा कायदा नाही. त्या जर कायदा असता आणि याकरताच आम्ही बदल अर्ज करून पुन्हा आमची घटना दुरुस्त करण्याकरता अर्ज करणार, त्यासाठी बदल अर्ज मंजूर होणे महत्त्वाचं आहे, असं मी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून जाहीर करतो. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मान्सूनचा प्रवास रखडला. पावसाची 10 जूनपर्यंत उघडीप राहण्याचा अंदाज. पेरणी आणि लागवडीची घाई करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. ओबीसी आरक्षण यादीचं पुनरावलोकन करा, सकल मराठा समाजाची राज्य मागासवर्ग आयोगाकडे मागणी. कोरोनामुळे सांगली जिल्ह्यातील अंकलखोप इथल्या वृद्धेचा सीपीआरमध्ये मृत्यू. सध्या 6 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू. नवेपार गावात चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली 3 घरं. 6.5 तोळे दागिने आणि रोकड केली लंपास. आणि कोल्हापुरातील शाहू आखाड्याची दुरावस्था. जीव मुठीत घेऊन मल्ल करतायत सराव. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.